शलोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. आणि आज जसा मी या ठिकाणामध्ये प्रभूच्या भवनामध्ये एकत्रित आलेलो आहोत, परमेश्वराच्या पवित्र वचनातून ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणामध्ये बसलेलो असताना परमेश्वर आज अशा एका विषयाला, अशा एका वचनाला परमेश्वर आम्हाला देऊ करत आहे की या वचनातून मी विश्वास करतो की हे वचन ऐकल्यानंतर तुमचं पूर्ण हृदय प्रभूकडे लागलेलं असेल. हालेलुया, हालेलुया. सो आपल्या विषयाकडे जाण्या अगोदर एक वचन आम्ही वाचूया. जे वचन आहे नवीन करारामध्ये मत्तयाचं पुस्तक याचा अध्याय 22 आणि वचन 37. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 37. मत्ते वर्तमान याचा अध्याय 22 आणि वचन 37 या समयामध्ये आम्ही वाचूयात. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. देवबाप करो हे वचन आमच्या प्रत्येकांसाठी आशीर्वादित करो. सर्वजण वचन ऐकताय, सर्वजण नक्की. सो आपला आजचा जो विषय आहे तो विषय प्रत्येकांशी जुडलेला हा विषय आहे. तो विश्वासणारा असेल, विश्वासणारा नसेल, येशूला ओळखणारा असेल, येशूला ओळखणारा नसेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा विषय फार महत्वाचा आहे. आणि म्हणून मी विनंती करेल की प्रत्येक व्यक्तीने हे वचन अंतःकरणातून ऐकावं. हालेलुया. आपली सहभागिता ही फॉर्मॅलिटीज नाहीये की आपण आलंच पाहिजे, आलो म्हणजे आपली अटेंडन्स लागली म्हणजे आपल्याला स्वर्गातलं स्थान मिळेल, असं नाहीये. हालेलुया. सो सहभागिता आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाचं मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून आपला आजचा जो विषय आहे तो विषय मन पूर्ण की अर्धवट. हालेलुया, हालेलुया. मन पूर्ण की अर्धवट हा आपला असा आजचा विषय आहे. आणि या ठिकाणामध्ये जसं आम्ही एक वचन वाचलं मत्तयाच्या पुस्तकातील अध्याय 22 मध्ये की परमेश्वराचं वचन ज्या स्वरूपाने आम्हाला सांगत आहे की वचन 37 मध्ये मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 37 येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. एका सदुक्याने प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर प्रियांनो एकत्रित येत त्याने जो प्रश्न मांडलेला आहे तो प्रश्न या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे हा प्रश्न त्याने उद्भवला. हा प्रश्न त्याने केला आणि हा प्रश्न त्याने मांडल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या प्रश्नाचं उत्तर देऊ केलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने की जो परमेश्वराकडे येतो त्या प्रत्येक व्यक्तीने परमेश्वरावरती, तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. सो आजच्या या वेळामध्ये हा जो शब्द आहे पूर्ण मनाने, पूर्ण मनाने किंवा पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, हा जो शब्द या ठिकाणामध्ये देऊ केलेला आहे याचा वापर पवित्र शास्त्रामध्ये का बरं करण्यात आलेला आहे याचा कधी आम्ही विचार केला का? हालेलुया, हालेलुया. मन म्हणल्यानंतर इतका शब्द पुरे होता, परंतु पूर्ण का बरं म्हणलं? हालेलुया. पूर्ण शब्द का बरं वापरण्यात आला? सो पवित्र शास्त्रातील हा जो शब्द आहे पूर्ण मनाने, या शब्दाला प्रियांनो संपूर्ण निष्ठा, संपूर्ण प्रेम, विश्वास आणि समर्पण दर्शवणारा हा शब्द आहे. आणि म्हणून हा शब्द या ठिकाणामध्ये वापरण्यात आलेला आहे. परमेश्वराला केवळ बाह्य धार्मिकता नकोय, तर मन, बुद्धी, इच्छा आणि भावना संपूर्ण व्यक्तिमत्वाने परमेश्वराची उपासना करण्याची परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. कशी उपासना केली पाहिजे परमेश्वराची? पूर्ण, संपूर्ण निष्ठेने, संपूर्ण प्रेमाने, संपूर्ण विश्वासाने आणि समर्पणाने परमेश्वराला मनाने, बुद्धीने आणि इच्छेने आणि भावनेने परमेश्वराची संपूर्ण व्यक्तिमत्वाने
परमेश्वराची उपासना केली जावी ही परमेश्वराची इच्छा, अपेक्षा प्रत्येक व्यक्तीकडनं आहे. हालेलुया, हालेलुया. सो पूर्ण मनाने म्हणजे काय? तर या शब्दाला जर आम्ही पाहिलं तर पूर्ण मनाने या शब्दाचा जो अर्थ होईल, हा शब्द फक्त भावनांशी नव्हे तर व्यक्तीच्या विचारांच्या केंद्राशी, इच्छेशी, इच्छाशक्तीशी, निर्णय क्षमतेशी आणि विश्वास आणि आध्यात्मिक जीवनाशी प्रियांनो हा शब्द जोडलेला आहे. हालेलुया. आणि याचं प्रतिनिधित्व करणार जो शब्द आहे तो म्हणजे पूर्ण मन. हालेलुया. काय काय याच्यामध्ये? विचारांचं केंद्र ते आहे, इच्छाशक्ती त्यामध्ये आहे, निर्णय क्षमता त्यामध्ये आहे, विश्वास त्याच्यामध्ये आहे आणि आध्यात्मिक जीवन त्याच्यामध्ये आहे. ते सर्व आहे पूर्ण मन, पूर्ण अंतकरण किंवा पूर्ण जीव. यामध्ये प्रियांनो, म्हणून पूर्ण मनाने म्हणजे अर्धवट नाहीये, दुटप्पी नाहीये, स्वार्थासाठी नाहीये आणि संपूर्ण समर्पणाने आहे. हालेलुया. सो परमेश्वराचा शोध घेणं आणि त्याच्या आज्ञा पाळणं या संबंधीने प्रियांनो संपूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने परमेश्वराचा शोध करणं आहे. हालेलुया. सो पवित्र शास्त्रातील काही मुख्य वचने आहे की जी आमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे की या वचनातून आम्हाला लक्षात येईल की परमेश्वराचा जो शोध आहे तो शोध कसा केला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचा शोध पूर्ण मनाने म्हणलेला आहे. इर्मयाचं पुस्तक याचा अध्याय 29 आणि वचन 13 मी या ठिकाणामध्ये वाचूयात. जर्माया चॅप्टर 29 वर्स 13. इर्मयाचं पुस्तक 29 आणि वचन 13 मध्ये वाचूयात. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेल. हालेलुया. आता पावेल म्हणल्यानंतर हा शब्द आपल्याला कळाला. प्रत्येकाची इच्छा आहे की परमेश्वराने आपल्याला पाहावं. परमेश्वर पावणं म्हणजे काय बरं? आपल्या महाराष्ट्रातला हा प्रचलित शब्द आहे. परमेश्वर पावणं, देव पावणं म्हणजे काय? ओके, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होणं, आपण केलेल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळणं किंवा आपण जी अपेक्षा करतो ती अपेक्षा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणं म्हणजे परमेश्वर मला पावला किंवा परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये आशीर्वादित मला केला असं आपण ढोबळ मानाने म्हणतो. परंतु त्या अगोदर काय म्हणलेलं आहे या वचनामध्ये की परमेश्वराचा जो शोध आहे तो कसा करायचा आहे? वचन सांगतो पूर्ण मनाने. सर्वजण म्हणूया पूर्ण मनाने. कसा शोध करायचा आहे? कसा शोध करायचा आहे? प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगत आहे की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे की परमेश्वर आम्हाला पावा. तो परमेश्वर ज्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित करावं किंवा आमच्या इच्छा, आमच्या अपेक्षा, आमच्या आकांक्षा, आमच्या मनीषा परमेश्वराने पूर्ण कराव्यात, यासाठी परमेश्वराचा अगोदर आम्हाला काय करायचंय? त्याला शरण जायचंय आणि पूर्ण जीवे भावे परमेश्वराचा शोध करायचा आहे. जीवे भावे शोध करण्यासाठी पूर्ण मन परमेश्वरावरती जडणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उदाहरण सांगायला अनेक उदाहरण आहेत, परंतु एक उदाहरण मी सांगेल म्हणजे त्यातून आम्हाला जो व्यक्ती आहे तो मरण्यासाठी सुद्धा विचार करत नाही. देशभक्ती. हालेलुया. की जो व्यक्ती आपल्या देशावरती प्रेम करतो ना तो व्यक्ती तो पूर्णपणे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी असेल किंवा देशाच्या ज्या सीमा आहेत त्यावरती सुरक्षा देणं असेल यासाठी प्रियानो तो पूर्णपणे समर्पित असतो. कारण त्याने आपलं पूर्ण प्रेम देशावरती त्याने केलेलं आहे. जर इस्रायलच्या सैन्याबद्दल जर आम्ही पाहिलं प्रियानो, असा एक दिवस नाही की त्या देशामध्ये प्रियानो कुठल्या प्रकारचं युद्ध नाहीये. प्रत्येक दिवशी छोटे मोठे युद्ध चालू आहेत. आपल्या भारताची गोष्ट काही वेगळी नाहीये
की आपल्या भारताच्या आजूबाजूला असलेले अनेक राष्ट्र आहेत आणि अनेक राष्ट्राबरोबर छोट्या मोठ्या चकमकी सुरूच असतात. आणि तेच सैन्य, तोच व्यक्ती की जो आपल्या देशावरती, आपल्या भूमीवरती प्रेम करतो, तोच समर्पणाने या देशाचं रक्षण करायला सुद्धा तो मागे पुढे पाहत नाही. आपला जीव सुद्धा द्यायला तो प्रियांनो मागे पुढे विचार करत नाही. याचं कारण हे की तो पूर्ण मनाने आपल्या भूमीवरती, आपल्या देशावरती तो प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराचा शोध सुद्धा प्रियांनो, जोपर्यंत पूर्ण मनाने आम्ही त्याला समर्पित होत नाही, पूर्ण मनाने आम्ही परमेश्वरावरती प्रीती करत नाही, तोपर्यंत प्रियांनो आम्ही त्याचा शोध सुद्धा आम्ही जीवे भावे आम्ही करू शकत नाही. म्हणजे पूर्ण जीवभाव आम्हाला प्रभूवरती लावणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मंडळीशी सुद्धा तशीच गोष्ट आहे की जो व्यक्ती आपल्या मंडळीशी जीवे भावे प्रीती करतो ना, त्या दुसरा विचारच करत नाही. हालेलुया. मंडळी म्हणजे एक शरीर आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि जो या शरीराचा भाग बनतो ना, तो दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही करत. तो या शरीराची वाढ कशी होईल, आत्मिकरित्या असेल किंवा भौतिकरित्या असेल, तो शरीराची वाढ कशी होईल याच्यासाठी आणि त्या शरीराच्या अवयवांची काळजी कशी घेईल या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट त्याच्या मनामध्ये नसते. आणि म्हणून प्रियांनो, आमचं प्रेम पूर्णपणे मंडळीशी जुडणं सुद्धा गरजेचे आहे. एकमेकांशी आपली भावना जुडणं गरजेचं आहे, एकमेकांशी प्रेम करणं गरजेचं आहे की त्या वेळामध्ये प्रियांनो तो दुसरा कुठलाही विचार तो व्यक्ती मुळीच करू शकत नाही. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेल. आम्ही परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पावण्यासाठी आम्ही अपेक्षा करतो, परंतु त्यासाठी ज्या दोन गोष्टी आहेत त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. की आम्हाला काय करायचंय, पहिलं परमेश्वराला शरण जायचंय आणि त्यानंतर पूर्ण जीवे भावे परमेश्वराचा शोध करायचा आहे की त्यानंतर परमेश्वर आम्हाला पावेल. त्यानंतर की आणखी दुसरी गोष्ट या ठिकाणामध्ये मी पाहतो की परमेश्वरावरती पूर्ण मनाने आम्हाला प्रियांनो त्याच्यावरती प्रीती करायची. अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 6 आणि वचन 5 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. डिटोनॉमी चॅप्टर 6 वर्स 5, अनुवादाचं पुस्तक याचा अध्याय 6 आणि वचन 5 मध्ये वाचूयात. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. या ठिकाणामध्ये सर्वात मोठी आज्ञा आशाखाली लिहिलेले वचन आहे. आणि काय म्हणले या ठिकाणामध्ये की तू काय कर, आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. माझ्या मागे कृपया करून सर्वजण हे वचन बोला. तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. एकदा हा शब्द आला असता तर पुरे होता ना. हालेलुया. एकदा शब्द दिला असता आणि पुढे लिहिलं असतं पूर्ण मन, जीव, शक्ती, इतकं पुरं होतं नाही. प्रत्येक एक शब्द त्याचा अर्थ फार गहन आहे, गूढ आहे आणि तो आम्ही समजणं फार गरजेचं आहे. पूर्ण मन वेगळं आहे, पूर्ण जीव वेगळा आहे आणि पूर्ण शक्ती वेगळी आहे. हालेलुया. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून तिन्ही ठिकाणामध्ये पूर्ण शब्द आलेला आहे. आणि आपला विषय जो आहे तो आहे मन, पूर्ण की अर्धवट. हालेलुया, हालेलुया. आपण पूर्ण मनाबद्दल आम्ही पाहतोय आणि पूर्ण मनाबद्दल या ठिकाणामध्ये अगोदर पाहिलं. पूर्ण मनाने प्रभूचा शोध करायचाय, परमेश्वराचा शोध करायचाय, पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती करायची. हालेलुया. पूर्ण मनाने त्याचा शोध आणि पूर्ण मनाने त्याच्यावरती प्रीती. त्यानंतर आम्ही पुढे पाहतो, आणखी पुढे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे पूर्ण मनाने आम्हाला सेवा सुद्धा करायची आहे. प्रभूचं वचन आम्ही वाचूया. पहिले शमूएलाचं पुस्तक याचा अध्याय 12 आणि वचन 24 मध्ये, फर्स्ट सॅम्युएल या ठिकाणामध्ये वाचूयात. 12वा अध्याय आणि वचन 24 मध्ये, फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 12 वर्स 24. मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जीवे भावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली आहेत याचा विचार करा. हालेलुया. सो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पहिले शमूएल 12 आणि वचन 24 मध्ये, सॉरी
परत एकदा वाचूया. मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जीवे भावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्य केली आहेत याचा विचार करा. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्हाला जी सेवा करायची ती जीवे भावे करायची. आणि या जीवे भावे या शब्दाशी जुडलेला जो शब्द आहे तो आहे प्रियांनो की मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्यानं व जीवे भावे त्याची सेवा करा. त्याने तुमच्यासाठी केवढे महत्कृत्य केली आहेत याचा विचार करा. सो प्रियांनो, याचा इंग्लिश मध्ये जर आम्ही हा भाग जर वाचला तर त्या ठिकाणामध्ये हा शब्द आलेला आहे की परमेश्वराची पूर्ण मनाने व सत्यतेने सेवा करा. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची जी सेवा करायची ती सेवा पूर्ण मनाने करायची, पूर्ण अंतःकरणाने करायची. सेवा, आम्ही बराच वेळेस ही गोष्ट बोललो की सेवा करणं म्हणजे फक्त वचन सेवा करणं किंवा वचन सांगणं किंवा संदेश देणं म्हणजे सेवा नाहीये. एक खऱ्या अंतःकरणाने प्रभूवरती विश्वास करणं ती सुद्धा सेवा आहे. एका विश्वासणाऱ्यांचं जे कर्तव्य पालन करणं ती सुद्धा सेवा आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही पूर्ण अंतःकरणाने आमची ही सेवा आम्ही करतो यानं याचं प्रतिफळ, याचे आशीर्वाद प्रभू आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनात प्रभू दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये मी पाहिलं की कोणत्या कोणत्या प्रकारची सेवा यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पूर्ण मनाने. तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की परमेश्वराचा शोध पूर्ण मनाने करायचा आहे, परमेश्वरावरती प्रीती पूर्ण मनाने करायची आणि पूर्ण मनाने आम्हाला सेवा करायची. हालेलुया. त्याच प्रकारे आम्ही पाहूया की परमेश्वराला पूर्ण मन का बरं महत्वाचं आहे. हालेलुया. परमेश्वराला पूर्ण मन का बरं गरजेचं वाटतं किंवा महत्वाचं वाटतं. हालेलुया. का बरं. हालेलुया. कधी विचार केला या गोष्टीचा. पूर्ण मन परमेश्वर का बरं याला महत्व देतो. एक वचन आम्ही वाचूया. पहिले शमूएल याचा अध्याय 16 आणि वचन 7 मध्ये. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 7, 16 आणि वचन 7 वाचूयात. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर काय करतो, काय पाहतो, काय पाहतो. तो मनुष्याचं हृदय पाहतो, मनुष्याचं अंतःकरण पाहतो, मनुष्याचं मन तो पाहतो. हालेलुया. कारण प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगतं की तो बाह्य रूप कधीही पाहत नाही. हालेलुया. परमेश्वराने जर बाह्य रूप पाहून जर मनुष्याला आशीर्वादित करायचं जर ठरवलं असतं तर पियांनो बाह्य स्वरूप मनुष्याने फार नीटनेटकं सांभाळलं असतं. हालेलुया. हालेलुया. शरीर हे कालानुसार, वेळेनुसार, वयानुसार बदलणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. शरीर हे काळानुसार, वेळेनुसार, वयानुसार बदलणार आहे, परंतु जे अंतःकरण आहे, जे हृदय आहे पियानो, ते कधीही न बदलणार आहे. ते सारखंच आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्या ज्या भावना आहेत, ज्या पूर्वी होत्या त्या भावना आता सुद्धा तसेच आहेत. पूर्वीचे जे अनुभव आहेत ते आता सुद्धा तुमच्या हृदयात दडलेले आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही झाला. म्हणून पियानो परमेश्वर बाह्य स्वरूप कधीच पाहत नाही. आम्ही किती विरूप आहोत, किती सुंदर आहोत, किती आम्ही देखणे आहोत, किती आम्ही दिसायला चांगले नाहीये, या गोष्टी परमेश्वर कधीही पाहत नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर बाह्य स्वरूप कधीच पाहत नाही. तर परमेश्वर काय पाहतो, काय पाहतो. वचन सांगतं की तो परमेश्वर अंतःकरण, परमेश्वर हृदय पाहणारा परमेश्वर. आणि म्हणूनच परमेश्वराला पूर्ण मन महत्वाचं आहे. हालेलुया. अर्धवट मनाने जर आम्ही प्रभूवरती विश्वास करायला लागलो, अर्धवट मनाने जर आम्ही प्रभूची सेवा करायला लागलो, अर्धवट मनाने आम्ही जर त्याचा शोध करायला लागलो तर परमेश्वराकडनं मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला मिळतील का, नाही. म्हणून पूर्ण मन फार महत्वाचं आहे. हालेलुया. पूर्ण मन फार महत्वाचं आहे. कारण परमेश्वर आपल्या कृतीपेक्षा आपल्या मनाची अवस्था तो पाहणारा परमेश्वर आहे. त्याच प्रकारे जे दुभांगलेलं मन किंवा दुविधेमध्ये असलेलं जे मन आहे, अर्धवट मन जे आहे ते परमेश्वराला मान्य नाहीये.
याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि वचन 8 आम्ही वाचूया. जेम्स चॅप्टर 1 वर्स 8. याकोब 1 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. थँक्यू लॉर्ड. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. हालेलुया. जो द्विबुद्धीचा आहे किंवा जो अर्धवट मनाचा आहे, परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगतो की तो व्यक्ती कसा आहे. तो व्यक्ती अस्थिर आहे आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो चंचल आहे आणि प्रभूपासून त्याला काही मिळेल असं त्याने समजू नाही. अर्धा जगासाठी आणि अर्धा परमेश्वरासाठी जीवन जगणारा परमेश्वराला पसंत नाही. हालेलुया. 50-50 जीवन, अर्ध परमेश्वरासाठी आणि अर्ध जगासाठी. परमेश्वर अशांना मुळीच आशीर्वादित करत नाही. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की अशा व्यक्तींना काही मिळेल याची अपेक्षा त्या व्यक्तीने कदापि करू नये. कारण परमेश्वर त्याला काहीच देत नाही ना. हालेलुया. हालेलुया. बोलिए यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो आणखी आम्ही पाहूया की पूर्ण मन विश्वास निर्माण करणार. पूर्ण मन काय करतं? विश्वास निर्माण करतं. पूर्ण मनाने आम्ही देव परमेश्वरावरती ज्या वेळामध्ये आम्ही अवलंबून राहण्यासाठी पियानो आम्ही विचार करतो, त्या वेळामध्ये आमचा विश्वास दृढ होतो आणि आत्मिकरित्या आमची वाढ होते. पूर्ण मनाने. हालेलुया. हालेलुया. सवडीने परमेश्वराकडे येता कामा नाही, तर परमेश्वराकडे आवडीने यायचंय आणि पूर्ण मनाने यायचंय. हालेलुया. जे सवडीने येणार आहेत त्यांच्याबद्दल वचन स्पष्टतेने अगोदरच सांगितलं, जे आम्ही आता याकोब 1 आणि वचन 8 मध्ये आम्ही वाचलं. कारण प्रभूचं वचन काय सांगतं की असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. कारण त्याचं मन कुठे आहे? अर्ध जगामध्ये आणि अर्ध मन कुठे आहे? हालेलुया. आपल्याला प्रवास करायचा आहे तर 2 गाड्यावरती पाय ठेवून आम्ही प्रवास करू शकतो का? नाही. एकाच गाडीवरती बसावं लागेल. हालेलुया. म्हणजे तीच गाडी आपल्याला एका ठिकाणामध्ये नेऊन पोहोचवेल. 2 जहाजामध्ये पाय ठेवलेला व्यक्ती काय होईल? पाण्यामध्ये बुडून जाईल. त्याच प्रकारे आपली आत्मिक स्थिती सुद्धा अशीच होईल की जर आम्ही अर्ध जगामध्ये आहोत आणि अर्ध प्रभूमध्ये आहोत. अशांचा स्वीकार प्रभू करत नाही. अशांना प्रभूपासून काही मिळेल याची अपेक्षा सुद्धा त्यांनी करू नये. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. म्हणजे काय होईल? त्याला काहीच मिळणार नाही असंच वचन सांगते ना. काही मिळेल का? आणि मग मला सांगा की असे काही म्हणतात की आम्ही प्रार्थना करतो, आमची प्रार्थनाच ऐकल्या जात नाही. त्याचं उत्तर इथं आहे. हालेलुया. त्याचं उत्तर इथं आहे. का बरं नाही ऐकल्या जात प्रार्थना? का बरं प्रभूपासून काही मिळत नाही? ही गडबड येतात. हालेलुया. कोणती गडबड झालेली आहे? अर्ध मन जगाकडे आणि अर्ध मन परमेश्वराकडे. प्रभूचं वचन काय सांगतं की पूर्ण मन परमेश्वरासाठी महत्वाचं आहे. आणि पूर्ण मन असलेला व्यक्ती की जो परमेश्वरावरती अवलंबून राहतो, परमेश्वरावरती दृढ विश्वास करतो, त्याची आत्मिक वाढ होते आणि परमेश्वर त्याला सर्व प्रकारचे आशीर्वाद द्यायला लागतो. पूर्ण मन परमेश्वराकडे लागलेल्या आणि पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती करणारा, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने परमेश्वरावरती प्रीती करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर सुद्धा अनेक प्रकारचे आशीर्वाद देतो. आत्मिक तर देतो, आत्मिक बरोबर भौतिक सुद्धा परमेश्वर त्याला आशीर्वादित देतो. हालेलुया. हालेलुया. जे अर्धे मनाचे आहेत ना, त्यांच्या जीवनामध्ये आत्मिक आशीर्वाद नाहीये आणि भौतिक सुद्धा नाहीये. हालेलुया. प्रभूचं वचन सगळ्या बाबतीमध्ये स्पष्ट आहे. सर्वात मोठ्या आज्ञेखाली हे वचन लिहिलेलं आहे की पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तो आपला देव परमेश्वर याजवर काय कर. परंतु कशी करायची? थोडं जोरात बोलूया, आणखी एकदा बोलूया. हालेलुया. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, अहो सांगा,
सांगाल तर तुम्ही करायला लागाल. हालेलुया, हालेलुया. जे झोपी गेले त्यांना सांगा खास करून. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आम्हाला पूर्ण मनाने या संबंधीने आम्ही वचन ऐकत आहोत. पूर्ण मनाने परमेश्वर का बरं महत्वाचं आहे? पूर्ण मन परमेश्वरला का बरं महत्वाचं आहे? कारण परमेश्वर आमचं मन पाहतो, आमचं हृदय पाहतो. परमेश्वर की जो दुभंगलेल्या किंवा अर्ध्या मनाच्या व्यक्तीला परमेश्वर कदापि आशीर्वादित नाही करत. त्याच प्रकारे की परमेश्वर पूर्ण मन ज्या व्यक्तीचं असतं ना, त्याच्या जीवनामध्ये विश्वासाची निर्मिती असते. पवित्र शास्त्रामध्ये अशी काही उदाहरणं आहे की जे पूर्ण मनाने परमेश्वराच्या सानिध्यतेमध्ये परमेश्वरावरती प्रीती करणारे ते व्यक्ती होते. यातले काही 3 जण आम्ही नावं पाहूयात की यातून आम्हाला लक्षात येईल की या लोकांनी परमेश्वरावरती पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती केली. यातला पहिला व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे दावीद. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन एका ठिकाणामध्ये दावीदा संबंधीने सांगतं की दावीद या संबंधीने परमेश्वर स्वतः त्याच्याबद्दल साक्ष देतो की दावीद मला माझ्या मनासारखा मनुष्य आहे. दावीद कसा आहे माझ्यासाठी? माझ्या मनासारखा मला तो मिळालेला आहे. हालेलुया. बरं, परमेश्वर दाविदासाठी परमेश्वर मनासारखा का बरं म्हणतो? माझ्या मनासारखा तो मला मिळालाय. हालेलुया. कारण दावीद पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावरती प्रीती करणारा दावीद होता. हालेलुया. दाविदाच्या ठाई नम्रता होती, लीनता होती, दया होती, करुणा होती, कृपा होती, क्षमा होती, अधिकार सुद्धा होता. आणि म्हणूनच प्रियांनो, दावीद हा परमेश्वराच्या मनासारखा असलेला राजा आहे. आणि हा प्रश्न आज परमेश्वर आम्हाला विचारू इच्छित आहे की मी परमेश्वराच्या मनासारखा आहे का? हालेलुया. परमेश्वराने दाविदाला इतका आशीर्वादित का केलं? हालेलुया. परमेश्वर जर दाविदाला आशीर्वादित करू शकतो तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू शकत नाही का? तो भेद करतो का या बाबतीत? नाही. दाविदाला त्याने आशीर्वादित का केलं इतकं? शलोमोनाला त्याने इतकं आशीर्वादित का केलं? कारण ते परमेश्वराच्या मनासारखे जीवन ते जगले. परमेश्वरावरती पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने त्यांनी परमेश्वरावरती प्रीती केली. आणि म्हणूनच परमेश्वराने त्यांना इतक्या स्वरूपाचे आशीर्वाद दिले की जे आशीर्वाद मोजले जाऊ शकत नाही. हालेलुया. त्यानंतर आणखी एक व्यक्ती आहे, पहिले राजे 15 अध्याय आणि वचन 14 मध्ये. 1 किंग्स चॅप्टर 15 वर्स 14. पहिले राजे 15 अध्याय आणि वचन 14. त्याने उच्च स्थाने मोडून टाकिले नाही, तथापि आसाचे मन साऱ्या हृदयातील परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते. हालेलुया. या ठिकाणामध्ये दुसरा जो व्यक्ती आहे तो राजा आहे आसा राजा. हालेलुया. आशा नाहीये. हालेलुया. आसा हा जो राजा आहे तो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की हा इस्रायलाचा जो राजा आहे याच्या वेळामध्ये त्याचं मन हे परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेलं होतं. पूर्ण मन त्याचं परमेश्वराकडे लागलेलं होतं. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्या वेळामध्ये, त्याच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आणि आजच्या वेळामध्ये आमचं मन सुद्धा परमेश्वराकडे पूर्ण लागणं गरजेचं आहे. की ज्या व्यक्तीचं मन पूर्णपणे परमेश्वराकडे लागतं ना, परमेश्वर त्याला पूर्ण शांती देतो, पूर्ण आनंद देतो, पूर्ण आरोग्य देतो, पूर्ण समृद्धी देतो, पूर्ण शांती त्याच्या जीवनामध्ये असते, पूर्ण प्रकारे यश त्याच्या जीवनामध्ये असतं, पूर्णपणे बरकत त्याच्या जीवनामध्ये असते. आणि प्रभूचं वचन ज्या प्रकारे यहोशुआला परमेश्वराने म्हणलं तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर पूर्णपणे त्याच्या बरोबर असतो. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. सो हा दुसरा व्यक्ती पवित्र शास्त्रामधून आम्हाला पाहायला मिळतो. हा आहे राजा आसा. आणि त्यानंतर तिसरा व्यक्ती आहे. हा व्यक्ती
याचं नाव आहे हिजकिया राजा. परमेश्वराने त्याला हिजकिया राजा म्हणल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते. काय आहे? ज्या व्यक्तीचं आयुष्य परमेश्वराने 15 वर्षांनी वाढून दिलं, इतर कुठल्याही व्यक्तीचा असा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये नाहीये. फक्त हिजकिया राजाचं नाव असं येतं की त्याला आयुष्य परमेश्वराने 15 वर्षाचं वाढून दिलं. आता परमेश्वराने जर हिजकिया राजाला 15 वर्षाचं आयुष्य वाढून द्यायचं ठरवलं तर काहीतरी विशेष गोष्ट असेल ना हिजकियामध्ये. काय होतं हिजकियात? तो पूर्ण मनाने परमेश्वराचा शोध घेणारा आणि परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त झालेला व्यक्ती आहे. हालेलुया. पूर्ण मनाने तो परमेश्वराचा शोध घेणारा व्यक्ती होता. जरी तो राजपदावरती होता, जरी तो राजा होता, तरी त्याचं पूर्ण मन परमेश्वराकडे लागलेलं होतं. जरा जोरदार टाळ्या प्रभू. हालेलुया. सो पूर्ण मन, याचे उदाहरण आम्ही या ठिकाणामध्ये पाहिले. आजच्या विश्वासणाऱ्यासाठी काही प्रश्न आहेत. हे प्रश्न आजच्या विश्वासणाऱ्याने आपल्या मनाला स्वतःला त्याने विचारावा की मी परमेश्वराचा शोध पूर्ण मनाने मी करतोय का? हा प्रश्न प्रत्येकाने पहिला विचारावा. दुसरा प्रश्न त्याने विचारावा की माझ्या प्रार्थना केवळ गरजेसाठी आहेत का? तिसरा प्रश्न विचारावा की माझ्या जीवनात परमेश्वराला प्रथम स्थान आहे का? माझी सेवा प्रेमातून होत आहे की केवळ कर्तव्य म्हणून मी करतोय का? हालेलुया. हालेलुया. हे प्रश्न आजच्या विश्वासणाऱ्याने आपल्या स्वतःला त्याने विचारावे. कारण प्रभूचा जे वचन आणि त्याची इच्छा जी आपल्यासाठी आहे ती इच्छा त्याने या वचनातून आम्हाला स्पष्ट केलेली आहे की आम्ही पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती करावी, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतकरणाने. ज्या वेळा मी प्रभूवरती प्रीती करू ना, पूर्ण मनाने आम्ही त्याच्यावरती प्रीती करू ना, तर प्रत्येक आशीर्वादासाठी आम्ही पात्र ठरतो प्रिया. आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही अपेक्षा करतो प्रभूकडनं त्या गोष्टी आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. मिळणार म्हणजे मिळणार. आणि तुमचे आशीर्वाद तुमच्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. सो पूर्ण मन हा जो शब्द आहे तो परमेश्वर आपल्या जीवनातील संपूर्ण अधिकार देण्याचं आव्हान आहे. परमेश्वराला केवळ धार्मिक कृती नव्हे तर पियानो संपूर्ण हृदय त्याला पाहिजे. आणि जेव्हा लोक पूर्ण मनाने परमेश्वराचा शोध घेतात तेव्हा परमेश्वर स्वतःला त्यांच्या जीवनामध्ये प्रगट करतो, त्यांना मार्गदर्शन करतो, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करतो. कारण आम्ही जे वचन वाचलं प्रियांनो इर्माया 29 आणि वचन 13 मध्ये की जो परमेश्वराचा शोध पूर्ण मनाने करतो ना परमेश्वर त्याला पावतो. एक वचन आम्ही वाचूया इर्माया 29 आणि 13 परत एकदा वाचूया. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हास पावेन. हालेलुया. सो परमेश्वराला आपल्या हृदयाचा, आपल्या मनाचा एक भाग नकोय, एक भाग नकोय, तर त्याला पूर्ण भाग पाहिजे. पूर्ण त्याला पाहिजे. पूर्ण मन परमेश्वराला पाहिजे. आपलं पूर्ण हृदय परमेश्वराला पाहिजे. हालेलुया. कारण एका भागामध्ये जर परमेश्वराला जर ठेवलं म्हणजे बाकीच्या भागामध्ये बाकीच्या गोष्टी राहतील. जसं एक उदाहरणासाठी मी सांगेल, जसं समजा हे पूर्ण तुमचं मन आहे, पूर्ण हृदय तुमचं आहे आणि याच्या एका भागामध्ये परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे बाकीच्या भागामध्ये जग आणि जगातल्या गोष्टी आहेत, नाते आहेत, जबाबदारी आहे, काय करायचंय, चिंता आहे, काळजी आहे. हालेलुया. परंतु पूर्ण भाग जर आम्ही परमेश्वराला दिला, पूर्ण हृदय, पूर्ण मन जर परमेश्वराला जर आम्ही दिलं, तर पियानो मला सांगा आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व काळजी, आपल्या सर्व गरजा, सगळ्या गोष्टी कोणाच्या होतात? परमेश्वराचे होऊन जातात. आणि परमेश्वराच्या ज्या वेळामध्ये सगळ्या गोष्टी होतात परमेश्वर त्या गोष्टी पार करणार नाही का? नक्की करेल. हालेलुया. आणि म्हणून पियानो या वचनामध्ये पूर्ण मनाने आम्ही परमेश्वराचा शोध करणं गरजेचं आहे. पूर्ण मनाने आम्ही त्याची सेवा करणं गरजेचं आहे. पूर्ण मनाने आम्ही त्याच्यावरती प्रीती करणं गरजेचं आहे. कारण पूर्ण मन परमेश्वराच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे.
हालेलुया. कारण परमेश्वर बाह्य स्वरूप पाहत नाही, तर तो आमचं अंतकरण पाहतो. तो परमेश्वर प्रियानो अर्धवट मन त्याला मान्य नाहीये, तर प्रियानो त्या परमेश्वराला पूर्ण मन ज्या वेळामध्ये आमचं असतं, विश्वास त्याद्वारे प्रियानो निर्माण होतं. त्यानंतर आता दुसरा भाग आम्ही या वचनाचा पाहूया. हा दुसरा भाग या वचनाचा फार महत्वाचा आहे, ते म्हणजे अर्धवट मन. हालेलुया, हालेलुया. पवित्र शास्त्र प्रियांनो अर्धवट मनाबद्दल काय सांगतं, तर जो अर्धवट मन किंवा दुभंगलेलं हृदय किंवा दुहेरी मनोवृत्ती याविषयी गंभीर इशारा पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे की परमेश्वर संपूर्ण समर्पण परमेश्वराला पाहिजे. अर्धवट मन परमेश्वराकडे आणि अर्ध मन जगाकडे असणं परमेश्वराला मान्य नाही. हालेलुया, हालेलुया. जसं आम्ही आत्ताच एक वचन आम्ही वाचलं होतं, याकोब याचा 1 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेले आहे की जो अर्धवट मनाचा किंवा जो दुटप्पी व्यक्ती आहे, तो व्यक्ती आपल्या मार्गामध्ये कसा असतो, अस्थिर असतो. हालेलुया, हालेलुया. अर्धवट मन परमेश्वराकडे आणि अर्ध मन जगाकडे. तो व्यक्ती कसा आहे, आपल्या वचन वाचूयात, आपल्या मार्गामध्ये, आपल्या सर्व मार्गामध्ये तो व्यक्ती अस्थिर आहे. वाचूयात. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्ट सांगत आहे. आता असं काही जण विचार हा पण करतील, माझ्यासाठीच हे वचन होतं आज. हालेलुया. जर हे वचन भिडतंय ना मनाला, जर मनाला चुटपुट लावतंय ना, तर याचा अर्थ हा नाही की तुम्हाला दुःख व्हावं. याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणूक करावी. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला नीतीचं शिक्षण देणार आहे, सुधारणूक करणार आहे, बदल घडवणार आहे. हालेलुया, हालेलुया. कोणाला उद्देशून वचन नसतं, परंतु वचन सगळ्यांसाठी असतं. माझ्यासाठी सुद्धा तितकंच आहे. हालेलुया, हालेलुया. सो हा जो अर्धवट मनाचा जो व्यक्ती आहे, तो अर्धवट मन त्याचं जगाकडे आणि अर्ध मन त्याचं परमेश्वराकडे आहे. आणि या संबंधीने प्रभूचं वचन सांगतं की तो व्यक्ती आपल्या सर्व मार्गामध्ये अस्थिर आहे. आणि प्रभूचं वचन एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की स्थिर मनाच्या व्यक्तीस आशीर्वादाची, थोडं जोरात बोला, आणखी एकदा बोलूयात, कोणाला? आणि अस्थिर व्यक्ती त्याला आशीर्वाद असतात का मग? हालेलुया. तो स्थिर आहे ना, तर तो सगळ्या बाबतीमध्ये स्थिर आहे. तो स्थिर आहे विश्वासामध्ये, तो स्थिर आहे मंडळीमध्ये, तो स्थिर आहे आपल्या कुटुंबामध्ये, तो स्थिर आहे प्रभूच्या वचनामध्ये, तो स्थिर आहे विश्वासामध्ये, तो स्थिर आहे देण्यामध्ये, तो स्थिर आहे प्रभूकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा. हालेलुया, हालेलुया. जर स्थिर नसेल तर आशीर्वाद कसे मिळतील? आशीर्वाद नाही मिळू शकत. आशीर्वाद मिळवायचे तर स्थिर असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. सो जो अस्थिर व्यक्ती आहे किंवा जो द्विबुद्धीचा व्यक्ती आहे, की जो अर्धवट मनुष्य आहे, असा मनुष्य एकदा परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि दुसऱ्या क्षणी तो शंका करायला लागतो. त्याचे निर्णय स्थिर नसतात. त्याला आध्यात्मिक विजय अनुभवणे कठीण जातं. हालेलुया. या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतात. अस्थिरतेमुळे काय होतं त्याच्या जीवनामध्ये, तो एका वेळात परमेश्वरावरती विश्वास करतो आणि लगेच तो काय करतो, शंका घ्यायला लागतो. हालेलुया. मी तर प्रार्थना केली, मी तर परमेश्वराकडे मागितलं, मग परमेश्वर मला देतो की नाही देत, मला शंका आहे. हालेलुया. प्रभू मला खरंच देऊ शकतो का? नाही नाही, असं होऊ नाही शकत. हालेलुया. शंका आपल्या विश्वासाला कमजोर करणारी बाब आहे. शंका आपल्या विश्वासाला तोडणारी बाब आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना की जो अस्थिर व्यक्ती आहे, तो आपल्या सर्व बाबतीमध्ये अस्थिर असतो. हा द्विबुद्धीचा किंवा जो अर्धवट मनाचा व्यक्ती ना, तो प्रत्येक बाबतीमध्ये अस्थिर आहे. तो निर्णयच नाही करू शकत लवकर. हालेलुया. निर्णय नाही करू शकत. परंतु प्रभू आम्हाला निर्णय देणारा देव आहे.
हालेलुया. तो आम्हाला डिसिजन देतो आणि आमचा विश्वास हा बनतो की मी जे काही निर्णय घेतलाय तो प्रभूच्या सामर्थ्याने घेतलाय आणि याच्यामध्ये परमेश्वर मला योग्य मार्ग देईल, योग्य गोष्टी प्रभू माझ्या जीवनामध्ये घडून आणेल. हालेलुया. सो ही गोष्ट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असते, अर्धवट मनाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट की तो 2 धनाची सेवा करता येत नाही. जो अर्ध मन असलेला व्यक्ती, तो 2 धनांची सेवा त्याला करता येत नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, मत्तई याचा अध्याय 6 आणि वचन 24 आम्ही वाचूया आता. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 24. मत्तई 6:24 मध्ये काय म्हणलेलं आहे? कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. हालेलुया. वचन स्पष्ट आहे की 2 धनाची सेवा करता येत नाही. का बरं नाही करता येत? का बरं 2 धन्याची चाकरी नाही करता येत? हा, सांगा जरा. हा, वचन सांगतं की तो एकावरती प्रीती करेल आणि एकाचा द्वेष तो करेल. हालेलुया. काय करेल तो? एकावरती प्रीती करेल आणि एकाचा द्वेष तो करेल. एक तर तो जगावरती प्रीती करेल आणि परमेश्वराला द्वेषी ठरवेल, एक तर तो परमेश्वरावरती प्रीती करेल आणि जगाला द्वेषी ठरेल. हालेलुया. जो दोन्ही ठिकाणामध्ये आपलं मन लावतो ना, त्याची स्थिती अशीच होईल. एकाच ठिकाणी आम्हाला आमचं मन लावायचं आणि ते एक ठिकाण कोणतं आहे? केवळ प्रभू आहे. हालेलुया. 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 ते एकच शरीर प्रभू येशू ख्रिस्त आहे, एकच मन ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे. आणि त्या वेळामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 धन्याची तो सेवा नाही करू शकत. याच्यामध्ये मंडळी संबंधीने सुद्धा ही गोष्ट येते एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, की तो एका सेवकावरती प्रीती करेल आणि एका सेवकाला तो काय करेल? द्वेषी ठरवेल की नाही, मला इथं काहीच नाही मिळालं, मला तिथं काहीच नाही मिळालं, ते सेवक चांगले नाही, ते सेवक वाईट आहेत. हालेलुया. म्हणून स्थिरतेने आम्ही एकाच मंडळीचे आम्ही सभासद असले पाहिजे, एकाच मंडळीशी आम्ही प्रामाणिकपणे जुडलेलो पाहिजे, की त्याच्याद्वारे पियानो आमच्या जीवनामध्ये प्रभूचं खरं प्रेम आम्हाला समजायला लागेल. खरं आम्ही अंतःकरणाने प्रभूवरती विश्वासामध्ये अधिक त्याने आम्ही वाढायला लागेल. नाहीतर पियानो दुविधा आमच्या जीवनामध्ये अर्धवटतेने एका सेवकाला द्वेषाने, एका सेवकावरती प्रीतीने आम्ही वागायला लागू. मग आशीर्वाद कसे मिळतील? हालेलुया. कसे मिळतील? कारण हे दोन्ही सेवक परमेश्वराचेच आहेत. हालेलुया. कारण सेवकांच्या बद्दल परमेश्वर नाही दुजाभाव करत, तो त्यांना आशीर्वादित करतोच. हालेलुया. परंतु मंडळी आणि विश्वासणाऱ्या संबंधीने विश्वासणाऱ्यांची जबाबदारी बनते की आपण आपल्या मंडळी बरोबर आम्ही प्रामाणिकपणे राहणं गरजेचं आहे. ज्याही ठिकाणामध्ये आहोत प्रामाणिकपणे राहायचंय, विश्वासाने राहायचंय. आणि म्हणून या ठिकाणामध्ये 2 धन्याची सेवा करता येत नाही या संबंधीने प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही जगाचं एकतर पूर्ण व्हायचंय, नाहीतर पूर्णपणे परमेश्वराचं व्हायचंय. हालेलुया. एकच काहीतरी. 2 धन्याची चाकरी करता कामा नये. समजतंय? एकतर पूर्ण जग, नाहीतर एकतर पूर्ण परमेश्वर. कोणाचं बनायचंय आम्हाला? थोडं जोरात बोला. इतकं सोपं नाहीये बरं का. ही कसरत आहे, ही रोजची कसरत आहे. आम्हाला याची आठवण करून द्यावा लागते आम्हाला स्वतःला, की मी जगाचा नाहीये, मी परमेश्वराचा आहे. मी जगाचा नाहीये, मी परमेश्वराचा. आमच्या निर्णयामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वर्तणुकीमध्ये, आमच्या प्रत्येक बाबतीमध्ये परमेश्वर परमेश्वर आणि परमेश्वरच यायला लागतो, कारण मी जगाचे नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की जग तुमचा स्वीकार करत नाही, कारण जगाने मला ओळखलेलं नाही, परंतु तुम्ही मला ओळखता. हालेलुया. कारण तुम्ही मला ओळखता. आणि जो कोणी प्रभूला ओळखतो ना, प्रभूने त्याचा स्वीकार केलेला आहे. जग आपला स्वीकार नाही करू शकत,
परंतु आम्हाला पूर्ण परमेश्वराचं असणं गरजेचं आहे. नो 50-50, 100%. पूर्णपणे परमेश्वराचं असणं आणि होणं गरजेचं आहे. एक वचन आम्ही वाचूया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? एलियाचा प्रश्न या ठिकाणामध्ये एलिया मांडत आहे. पहिले राजे याचा अध्याय 18 आणि वचन 21 मध्ये. फर्स्ट किंग्स चॅप्टर 18 वर्स 21, 18-21. एलिया सर्व लोकांच्या सानिध्य येऊन म्हणाला, तुम्ही दोहो मतामध्ये कोठवर लटपटाल. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही. हालेलुया. का बरं उत्तर नाही दिलं बरं इथं लोकांनी? इथं लोकांनी का बरं एलिया संदेशाला उत्तर नाही दिलं? कारण काय असेल? यस, या लोकांनी एलियाला उत्तर का नाही दिलं? ओके, आणखी कारण ते दुविधेमध्ये जगणारे लोक होते. त्यांना दोन्ही गोष्टी पाहिजे होत्या. हालेलुया. एकीकडे जग त्यांना पाहिजे होतं आणि एकीकडे परमेश्वर सुद्धा त्यांना पाहिजे होता. आणि ही जी घटना आहे ना, ती घटना कुठं घडते? कर्मेल डोंगरावरती. ज्या वेळामध्ये आम्ही त्या ठिकाणामध्ये गेलो, या गोष्टीचा अनुभव आम्ही केला. कर्मेल डोंगर एक कसोटीचं डोंगर आहे. आणि या ठिकाणामध्ये काय कसोटी होतीये? खरा परमेश्वर आणि बाल याच्या दोघांमधली ही कसोटी आहे. हालेलुया. वचन सांगतं की 450 जे बाल देवताचे जे याजक होते, त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी स्वतःला घायाळ करून टाकलं, परंतु काहीच झालं नाही. हालेलुया. आणि त्या वेळामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते घायाळ होऊन गेले, घायाळ होऊन गेले, घायाळ होऊन गेले. काही जण बेशुद्ध पडले. हालेलुया. आणि त्यानंतर या ठिकाणामध्ये एलियाने काय केलं नंतर? की त्याने म्हणलं की आता तुम्ही सगळे बाजूला सारखा, आता मला माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करायची. त्याने 12 धोंडे घेतले, त्यावरती पाणी ओतलं, त्याच्यानंतर त्याने त्याच्यावरती इंधन ठेवलं, त्याच्यावरती त्या पशुला ठेवलं, त्याच्यानंतर त्याने परमेश्वराकडे त्याच्यावरती पाणी ओतलं आणि नंतर त्याने म्हणलं, परमेश्वराकडे प्रार्थना केली की परमेश्वरा, ही गोष्ट मी तुझ्या सांगण्यावरून मी करतोय, तू मला सांगितलं आणि म्हणून मी हे करतोय. आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की स्वर्गातून, आकाशातून यांनो अग्नी उतरला आणि त्या खळग्यातलं पाणी असेल, ते खडका असेल, आपल्यानो ते जे इंधन असेल, त्या सगळ्याला त्याने भस्म करून टाकलं, जाळून टाकलं. आकाशातून परमेश्वराने अग्नी पाठवली आणि परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये एक मोठ्या गोष्टीला स्पष्ट केलं की परमेश्वरच हा जिवंत देव आहे. परंतु या ठिकाणामध्ये एलिया संदेशाने जो प्रश्न निर्माण केलेला आहे, तो प्रश्न आज सुद्धा निर्माण केला जातोय. आणि काय प्रश्न आहे? एलिया सर्व लोकांच्या सानिध्यात येऊन म्हणाला, तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल. कोठपर्यंत तुम्ही दोन्ही मतांमध्ये आहात? दोन्ही मत. हालेलुया. दोन्ही मत, जग आहे आणि परमेश्वर. बाल देवता म्हणजे आजचा हे जग आहे, आणि एकीकडे परमेश्वर आहे. आम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? थोडं जोरात बोला, आणखी एकदा बोलूया. परमेश्वर आम्हाला पाहिजे, परंतु त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागेल? जे अर्ध मन जगाकडे लागलेले ना, ते अर्ध मन परमेश्वराकडे घेऊन यावं लागेल. म्हणजे पूर्ण मन परमेश्वराकडे लागेल. आणि ज्या वेळामध्ये पूर्ण मन परमेश्वराकडे लागेल ना, त्या वेळामध्ये आम्ही एलिया सारखे सुद्धा मोठे चमत्कार करायला समर्थ प्रभू होतो. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की एलिया हा आपल्या स्वभावासारखा असलेला स्वभाव एलियाचा होता. वचन असं सांगतं ना, मनुष्याचा आजचा आपला जसा स्वभाव आहे ना, तसा स्वभाव एलियाचा होता. म्हणजे आपला स्वभाव आपल्याला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. विचार करा की एलियाचा स्वभाव जर आपला स्वभाव मिळता जुळता आहे, तर एलियाची प्रार्थना ऐकली जाऊ शकते, तर आपली प्रार्थना ऐकली जाऊ शकते की नाही?
परंतु एलियाचं पूर्ण मन परमेश्वराकडे लागलेलं होतं. हालेलुया. म्हणूनच तर परमेश्वराने त्याला त्या दुष्काळाच्या वेळामध्ये त्याची परमेश्वराने काळजी घेतली ना. कावळ्याच्या हाती परमेश्वराने त्याला अन्न पाठवलं आणि त्या ओळातलं पाणी परमेश्वराने त्याला दिलं. सारफत नगरामध्ये परमेश्वराने त्याचं पालन पोषण केलं. तो परमेश्वर एलियाचा देव आपला देव आहे. एलियाचा परमेश्वर आपला परमेश्वर आहे की ज्या परमेश्वराने एलियाची काळजी घेतली तो परमेश्वर आमची काळजी घेणार नाही का? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, एलियाचा परमेश्वर माझी सुद्धा काळजी घेईल. एलियाचा परमेश्वर तुमची सुद्धा काळजी घेईल. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. कारण एलियाचं मन परमेश्वराकडे लागलेलं होतं. परमेश्वरावरती तो पूर्णपणे विश्वास करणारा व्यक्ती होता. इस्रायल लोक परमेश्वर आणि बाल या दोघांमध्ये अडकले होते आणि एलियाने त्यांना स्पष्ट निवड करण्याचं आव्हान केलं. स्पष्ट निवड करण्याचं आव्हान आज सुद्धा आम्हाला केलं जात आहे. एकतर जग निवडा, एकतर परमेश्वर निवडा. आम्हाला काय पाहिजे? काय निवडायचं आम्हाला? दुविधेमध्ये राहायचं नाही. अर्धवट परमेश्वराकडे यायचंच नाही. यायचं तर पूर्ण मनाने यायचं. आणखी परमेश्वराला संपूर्ण हृदय हवं आहे की ज्या प्रकारे आम्ही 29 आणि वचन 13 मध्ये वाचलं, इर्माया 29 आणि वचन 13 मध्ये, की परमेश्वराचा शोध जो व्यक्ती घेतो ना पूर्ण मनाने, परमेश्वर त्याला सापडतो. आणि परमेश्वर संपूर्ण मनाने त्या व्यक्तीने परमेश्वराचा शोध करणं फार गरजेचं आहे. की जो परमेश्वर अर्धवट शोधणाऱ्यांपेक्षा पूर्ण मनाने त्याचा शोध घेणाऱ्यांना परमेश्वर प्रगट होणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सवडीने परमेश्वराकडे प्रार्थना करणारे, सवडीने परमेश्वराकडे येणारे, अशांना परमेश्वर नाही सापडत. त्यांना परमेश्वर प्रगट नाही होत. हालेलुया. परमेश्वर कोणाला प्रगट होतो? कोणाला प्रगट होतो? पूर्ण मनाने ज्याचं मन पूर्ण परमेश्वराकडे लागलेलं आहे. तो जगाचा विचार नाही करत. जग मला काय म्हणेल, जगाला काय वाटेल. हालेलुया. हालेलुया. ज्या जगाने प्रभू येशू ख्रिस्ताला, जो निर्दोष असताना, निष्कलंक असताना, शुद्ध असताना, पवित्र असताना, अशा प्रभू येशू ख्रिस्ताला जर वधस्तंभावरती ते जग देऊ शकतं, या जगाकडनं आम्ही काही चांगली अपेक्षा नाही करू शकत. कोणतीच चांगली नाही. कारण या जगाने माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलं, जो निर्दोष होता. या जगासाठी आम्ही कोणत्याही चांगल्या प्रकारचा विचार नाही करू शकत. हे जग आम्हाला काय देईल? हालेलुया. जग आम्हाला चांगलं नाही देऊ शकत. चांगलं देणं हे फक्त केवळ आणि केवळ प्रभूकडे आहे. जरा जोरदार टाळ्या पुढच्या गौरवासाठी. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. प्रकटीकरणचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 15-16 मध्ये. रिव्होल्यूशन चॅप्टर 3 वर्स 15 and 16. प्रकटीकरण 3रा अध्याय वचन 15 आणि 16. तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. हालेलुया. लाउदिकिया या ठिकाणची जी मंडळी आहे, या मंडळीला लिहिलेलं हे पत्र आहे. लाउदिकिया या मंडळीचं हे ठिकाणाचं नाव आहे. हालेलुया. या ठिकाणची मंडळी आणि या मंडळी संबंधीने परमेश्वराचं वचन काय सांगतं की या वचनामध्ये मी वाचलं वचन 15 आणि 16 मध्ये की तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून उकून टाकणार आहे. एकतर शीत पाहिजे, नाहीतर उष्ण पाहिजे. एकतर थंडच पाहिजे, नाहीतर एकतर गरमच पाहिजे. कोमट चालत नाही. परमेश्वराला कोमट नाही चालत. प्रभूमध्ये एकतर आम्ही जोशीले पाहिजे, नाहीतर काहीच नसलेलं चालेल. हालेलुया. हालेलुया. ही जी मधली जी स्थिती आहे ना, ती परमेश्वराला मान्य नाहीये.
परमेश्वराचं वचन दोनच आहे, हो किंवा नाही. हे तिसरं नाहीये त्याच्याकडे ऑप्शन. हो किंवा नाही, तिसरं नाहीये. तिसरा पर्याय परमेश्वराकडे नाहीये. कोमट हा पर्याय त्याच्याकडे नाहीये. आणि जो कोमट आहे त्याच्या संबंधीने प्रभूचं वचन काय सांगतं, मी त्याला ओकून टाकेल. दुविधेमध्ये असलेला जो व्यक्ती आहे, अर्धवट मनाचा जो व्यक्ती आहे ना, अशांचा स्वीकार प्रभू कदापिही करत नाही. त्याला अशा लोकांबद्दल परमेश्वराला आवड नाहीये. कोमट विश्वास परमेश्वराला मान्य नाहीये. हालेलुया. परंतु आजच्या वेळामध्ये हा कोमट विश्वास धारण केलेले अनेक जण बनलेले आहेत. हालेलुया. पाहू, परमेश्वर येईल त्यावेळेस पाहू. हालेलुया. तो येईल हे मला माहिती आहे, तो येणार आहे हे पण माहिती आहे. परंतु आता पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावरती विश्वास करायचा नाहीये, पूर्ण मन त्याला समर्पित करायचं नाहीये, पूर्ण मन त्याच्यावरती लावायचं नाहीये. 50-50, अर्ध जगाकडे अर्ध परमेश्वराकडे. असा दुविधेमध्ये असलेल्या व्यक्तीचा स्वीकार प्रभू कदापि करत नाही. आमचा विश्वास पूर्ण असला पाहिजे, पूर्ण प्रेम परमेश्वरावरती असलं पाहिजे आणि पूर्ण मनाने आम्ही प्रभूकडे असलं पाहिजे. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की कोमट विश्वास म्हणजे अर्धवट समर्पण. येशू अशा वृत्तीवरती नाराज असतो. हालेलुया. कोमट विश्वास म्हणजे अर्धवट समर्पण. हालेलुया. अर्धवट समर्पण करणारा व्यक्ती काय करतो मग? हालेलुया. अर्धवट समर्पण असलेला व्यक्ती काय करतो मग? हा, गुड. सिस्टरांनी फार सुंदर सांगितलं. इथंच ऐकायचं आणि इथंच सोडून द्यायचं. आणि पूर्ण समर्पण असलेला व्यक्ती इथं ऐकायचं आणि ते पूर्ण आठवड्यावर ते वचन जगायचंय, वागायचंय, आपल्या जीवनामध्ये तसंच राहायचंय. समर्पण आपल्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. आणि ते समर्पण अर्धवट नसावं, पूर्ण असावं. यातले काही उदाहरणं जर आम्ही पाहिले ना, तर यातून आम्हाला लक्षात येईल की हे अर्धवट हे जीवन जगलेले जे लोक आहेत, अर्धवट परमेश्वराला समर्पित असलेले लोक. दुसरे राजे याचा अध्याय 13 आणि वचन 18 आणि 19 वाचूयात. 2 Kings chapter 13 verse 18 and 19. दुसरे राजे. ती त्यावेळी पायघोळ झगा ल्याली होती. राजकन्या कुमारी असता असे झगे घालीत असत. अनमोनाच्या चाकराने तिला बाहेर घालून दरवाजास खीळ घातली. तामाराने आपल्या डोक्यात राख घातली. आपल्या अंगातला पायघोळ झगा फाडून टाकीला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओढत चालली. दुसरे राजे 13वा अध्याय आणि वचन 18 आणि 19 मध्ये. त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे. त्याने ते उचलून घेतले. पण मग तो इस्रायलाच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो तीनदा मारून थांबला. देवाचा माणूस त्याजवर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारावयाचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास. आता तू त्यास 3 वेळा मात्र मार देशील. सो या ठिकाणामध्ये पाहतो की हा जो राजा आहे यहोवाश, हा अर्धवट परमेश्वराकडे होता. आणि म्हणून परमेश्वराच्या शब्दाला त्याचं मान्यता देणारा, पालन करणारा हा नव्हता. त्याच प्रकारे यहोशाफाटाची प्रजा या संबंधीने सुद्धा दुसरे इतिहास 20 आणि वचन 33 मध्ये म्हणलेले आहे की त्या ठिकाणामध्ये जी यहोशाफाटाची जी प्रजा आहे ती सुद्धा अर्धवट परमेश्वराकडे होती आणि अर्धवट जगाकडे होती. त्याच प्रकारे आमस्या दुसरे इतिहास याचा अध्याय 25 आणि वचन 2 मध्ये या ठिकाणामध्ये आम्ही वचनात पाहायला मिळतं. वाचूयात ते वचन. दुसरे इतिहास 25वा अध्याय आणि वचन 2 मध्ये काय म्हणले. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खऱ्या अंतकरणाने केले नाही. ओके, कसं वचन सांगतं? खऱ्या अंतकरणाने. अमस्याने काय केलं? म्हणजे अर्धवट मनाने जे केलं ना, ते अर्धवट मनाने केलं, खऱ्या मनाने नाही केलं. म्हणजे जो अर्धवट मनाचा व्यक्ती तो खऱ्या मनाचा नाहीये. हालेलुया. समजतंय? हालेलुया. आपला विषय काय आहे? मन
पूर्ण की अर्धवट? हालेलुया. जो पूर्ण मनाचा आहे तो पूर्ण परमेश्वराच्या इच्छेने खऱ्या अंतःकरणाने परमेश्वरासाठी जगतो, परमेश्वरासाठी जे करायचे ते पूर्ण मनाने करतो. तो अर्धवट मनाने नाही करत, तो खऱ्या मनाने नाही करत, पूर्ण मनाने तो करतो, पूर्ण अंतःकरणाने तो करतो. आणखी एक व्यक्ती आहे की हा जो व्यक्ती आहे ना, याच्या संबंधीने प्रियांनो संदेष्टांनी नमूद केलेली या गोष्टी. वाचूयात एक वचन, इर्मयाचं पुस्तक याचा 3 आणि वचन 10 मध्ये. जर्माया चॅप्टर 3 वर्स 10. इर्मया 3 आणि वचन 10. इतके असूनही तिची बेईमान बहीण यहुदा मनापासून मस्कळे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. आता हे वचन लिहिलेलं आहे एका व्यक्ती संबंधीने, आणि तो व्यक्ती कोण आहे माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य, 12 शिष्यांपैकी यहुदा इस्कारियोत. हा अर्धवट मनाने तो प्रभूकडे आला, आणि अर्धवट मन त्याचं कुठं होतं? जगाकडे. जो व्यक्ती अर्धा मनाने प्रभूकडे येतो ना, त्याची दुविधा अशीच होती यहुदा इस्कारियोत सारखी. म्हणजे तो काय करतो? प्रभू येशूचा घात करतो. हालेलुया. कळतंय? प्रभू येशूचा घात करण्याचं काम अर्धवट मनाचा व्यक्ती करतो, की तो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याचं काम करतो, त्याला त्या वधस्तंभावरती घेऊन जाण्याचं काम प्रियांनो हा अर्धवट मनाचा व्यक्ती करतो. ज्याचं मन अर्ध जगाकडे आणि अर्ध मन परमेश्वराकडे आहे. हालेलुया, हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. होशे याचा अध्याय 10 आणि वचन 2 मध्ये काय म्हणलेलं आहे? येस, होशे 10 आणि वचन 2 मध्ये. त्यांचे हृदय बेईमान आहे, आता त्यास प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेद्या मोडून टाकील, तो त्यांचे मृत्यूस्तंभ उद्ध्वस्त करेल. ओके. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे की त्यांचं हृदय बेईमान आहे. कोणासंबंधी लिहिलेले माहिती आहे वचन? इस्रायली लोकांसंबंधीने. हालेलुया. अर्धमन कुठे आहे? परमेश्वराकडे, आणि अर्धमन जगाकडे लागलेले आहे. हालेलुया. मन परमेश्वराला पाहिजे तर ते कसं पाहिजे? पूर्ण पाहिजे. अर्धवट मन आमच्या स्वतःसाठी घातक आहे. हालेलुया, हालेलुया. अर्धमन परमेश्वराला दिलं आणि अर्धमन जगाकडे लावलं तर आम्ही काहीही साध्य करू शकत नाही. मन लावायचं तर पूर्ण लावायचंय, नाही तर नाही लावलेलं बरं आहे. हालेलुया. एक तर परमेश्वराला मन द्यायचं तर पूर्ण द्यायचंय, अंतःकरण द्यायचंय तर पूर्ण द्यायचंय. अर्धवट अंतःकरण देऊन, अर्धवट परमेश्वराला मन देऊन, अर्धवट समर्पण करून काही उपयोगाचं नाहीये. यातून काही निष्पन्न होणार नाहीये. अर्धवट मनाचे जे लक्षण आहेत ना, ते लक्षण समजून घ्या, म्हणजे लक्षात येईल की आमचं मन कसं आहे, पूर्ण की अर्धवट. हालेलुया. लक्षणावरून लक्षात येतं ना रोग कोणता आहे. हालेलुया. शिंका आल्या म्हणजे आम्ही काय म्हणतो? सर्दी झाली. बरोबर आहे. खोकला आला म्हणजे आम्ही विचार करतो, डॉक्टरला सुद्धा कळतं की आता कफ वाढलेला आहे या व्यक्तीच्या. बरोबर आहे. हालेलुया. सो लक्षण आम्हाला स्पष्ट करतात की कोणत्या प्रकारची स्थिती आमच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. सो लक्षण आम्ही पाहूया. अर्धवट मनाच्या व्यक्तीच्या जीवनातले जे लक्षण आहे, पहिलं लक्षण आहे प्रार्थनेत सातत्य नसणं. सिम्पटम्स. हालेलुया. हे लक्षण आहेत. काय आहे? प्रार्थनेत सातत्य नसणं, हे पहिलं लक्षण आहे. दुसरं आहे देवावर विश्वास आणि शंका यामध्ये हेलकावई खाणं. विश्वास आणि शंका. एकीकडे विश्वास करतो आणि दुसरीकडे लगेच शंका निर्माण करतो. त्यानंतर तिसरं लक्षण आहे की लोकांना खुश करण्यासाठी तो विश्वास जगणं असतं. लोकांना खुश करण्यासाठी विश्वास जगणं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला लोकांना खुश करायचंय का? आम्हाला कोणाला खुश करायचंय? थोडं जोरात बोला.
आणखी एकदा बोलूया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. हालेलुया. आणि जगाला विश्वास चालतो का? नाही. येशूवरती केलेला विश्वास जगाला नाही चालत, कारण जग प्रभूला नाही पाहत, तर ते कोणाला पाहतं? सैतान आणि सैतानाच्या कृतीला. हालेलुया. जो अर्धवट मनाचा व्यक्ती तो काय करतो? लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि विश्वास असा जगतो. त्याच प्रकारे तो पाप सोडायची त्याची इच्छा असते, पण त्याला तो धरून ठेवतो. इच्छा काय आहे? पाप सोडायचंय, परंतु पाप धरून ठेवतो, सोडतच नाही. म्हणजे हा व्यक्ती काय? दुविधेमध्ये हा व्यक्ती आहे. अर्धवट विश्वास, अर्धवट मन प्रभूला समर्पित करणारा व्यक्ती आहे. त्याच प्रकारे जे पाचवं लक्षण आहे ते या स्वरूपाचं आहे की तो परमेश्वराला प्रथम स्थान तो देत नाही. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. परमेश्वराचं वचन आहे ना, सगळ्या गोष्टीचं स्पष्टता देणारं परमेश्वराचं वचन आहे. प्रथम स्थान असा व्यक्ती मुळीच देत नाही की जो अर्धवट मनाने परमेश्वराकडे येतो. तो प्रथम स्थान जग आणि जगातल्या गोष्टीला देतो. बोले येशू मसीह की. समजतंय? हालेलुया. त्यानंतर आम्ही परमेश्वराकडे पूर्ण मनाने आम्ही कसं येऊ शकतो? पूर्ण मनाने आम्ही परत परमेश्वराकडे कसं येऊ शकतो? एका ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमची पूर्वीची जी प्रीती आहे ना, ती प्रीती परमेश्वराला पाहिजे. पहिली प्रीती परमेश्वराला पाहिजे. आणि पूर्ण मनाने आम्ही परमेश्वराकडे कसं येऊ शकतो? तर प्रियांनो, याचं काही महत्वपूर्ण मुद्दे ते आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट आम्हाला काय करायची? पश्चाताप करायचा आहे. दुसरी गोष्ट आम्हाला जी करायची की परमेश्वराला प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये आम्हाला द्यायचं आहे. आता परमेश्वराला प्रथम स्थान देणं म्हणजे काय बरं? तुमच्या हिशोबाने सांगा मला, म्हणजे मला नंतर सांगता येईल. हा, परमेश्वराला प्रथम स्थान देणं म्हणजे काय? ओके, काही करायचं असेल तर पहिली प्रार्थना करायची. ओके, आणखी? यस, परमेश्वराला प्रथम स्थान देणं म्हणजे काय? बस इतकंच आहे. हा, ओके. संकट आले, अडचणी आल्यात, कुठल्या प्रकारची अशी परिस्थिती उद्भवली तर प्रथम परमेश्वराकडे मांडायचं. ओके, आणखी? परमेश्वराला प्रथम स्थान देणं म्हणजे काय? ओके, समस्या जरी आल्या, आजार जरी आले तरी परमेश्वरालाच सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य देणं. ओके, आणखी? दोघींनाच माहिती, बाकी कोणाला माहित नाही का? यस, बोला. हा, ओके. काय? ओके, कितीही महत्वाचं काम असेल तरी हा, ते काम काय करायचंय? बाजूला ठेवायचं आणि पहिलं प्राधान्य स्थान परमेश्वराला द्यायचं. ओके, आणखी? परमेश्वराला प्रथम स्थान देणं म्हणजे काय बरं, जरा सांगा. यस, आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या वर्तणुकीने सुद्धा परमेश्वराला प्रथम स्थान आम्ही देऊ शकतो. हालेलुया. जे परमेश्वराला पसंत पडेल असं आम्ही वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आचरलं पाहिजे, तशी वर्तणूक आमची पाहिजे की परमेश्वराला प्रथम स्थान आम्ही त्या गोष्टीने देतो. हालेलुया. आमचं किती महत्वाचं काम आहे, परंतु सभेची वेळ आहे, प्रार्थनेची वेळ आहे, सहभागितीची वेळ आहे, मंडळीला एकत्रित येण्याची वेळ आहे, तर बाकीचे सगळे काम नंतर. पहिलं परमेश्वर आणि परमेश्वराचं वचन, परमेश्वराची सहभागिता. हालेलुया. हे प्रथम स्थान आहे. आम्ही हे प्रथम स्थान प्रभूला देतोय का? ते द्यायला सुरुवात करा, म्हणजे आम्ही पूर्ण मनाने परमेश्वराकडे यायला लागू. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायची, पूर्ण मनाने परमेश्वराकडे येण्यासाठी नियमित प्रार्थना आणि परमेश्वराच्या वचनाचं वाचन आम्हाला करायचं आहे, नियमित. हालेलुया. फक्त गरज पडली त्याच वेळेस परमेश्वराकडे प्रार्थना नाही करायची. हालेलुया. एक मराठीमध्ये म्हण आहे,
क्या बात आहे. हेच आहे. थोडं जोरात बोला सिस्टर एकदा. गर सरो आणि वैद्य मरो असं नाही होता का? परमेश्वर हा आमच्या जीवनामध्ये श्वासेसारखा असला पाहिजे. श्वास. फक्त गरजेपुरता जर प्रभूकडे कुठला व्यक्ती येतो ना, तर बाकी कुठल्याही आशीर्वादाची अपेक्षा त्या व्यक्तीने करू नये. त्याला तारणाची त्याने अपेक्षा करू नये. त्याने आपल्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवनाची अपेक्षा त्याने मुळीच करू नये. हालेलुया. आम्हाला नियमित प्रार्थना करायची आणि वचन वाचन आम्हाला रोज नियमित करायचं. त्यानंतर चौथी गोष्ट, आम्हाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जगायचंय. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की पवित्र आत्मा तुम्हावरती येईल, तो तुम्हाला आठवण करून देईल, तो तुम्हाला शिकवेल. आमच्या जीवनामध्ये सुधारणूक करणारा पवित्र आत्मा आहे. परंतु तो पवित्र आत्मा कसं काम करेल, कधी काम करेल? आम्ही नियमित प्रार्थना केली, नियमित वचन वाचन केलं, मनन केलं, तर तो पवित्र आत्मा आपल्या जीवनात काम करेल ना. हालेलुया. फक्त कधी कधीच जर प्रभूच्या सहभागितेमध्ये आलो, कधी कधीच आम्ही मीटिंग मध्ये आलो, कधी कधीच जर आम्ही वचन वाचलं, कधी कधीच जर प्रार्थना केली, तर पवित्र आत्मा सुद्धा कधी कधीच काम करेल. हालेलुया. तो नित्य काम करणार नाही, नित्य मार्गदर्शन करणार नाही. बोले येशू मसीह. त्याचबरोबर पाचवी गोष्ट आम्हाला करायची की प्रत्येक निर्णयामध्ये आम्हाला परमेश्वराची इच्छा शोधायची. मी जे करतोय ते परमेश्वराची इच्छा आहे का? मला जे करायचंय ती परमेश्वराची इच्छा आहे का? म्हणजे तरच आम्ही पूर्ण मनाने परमेश्वराकडे येऊ शकू. हालेलुया. पवित्र शास्त्रानुसार अर्धवट मन आणि आध्यात्मिक अस्थिरता, कमकुवत विश्वास आणि देवापासून परमेश्वरापासून दूर जाण्याचं कारण बनण्याचे प्रियानो ही एक गोष्ट ठरते. आणि म्हणूनच प्रियानो एक वचन आम्ही वाचूयात. मत्ते 22 आणि वचन 37. जसं आम्ही सुरुवातीला हे वचन वाचलं, मत्ते 22 आणि वचन 37 मध्ये की तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने तू परमेश्वरावरती प्रीती कर. कारण परमेश्वराला अर्धवट नव्हे तर पूर्ण समर्पण, पूर्ण समर्पित हृदय परमेश्वराला प्रिय आहे. आणि जेव्हा विश्वासणारा पूर्ण मनाने परमेश्वराकडे वळतो, तेव्हा त्याच्या जीवनात स्थिरता, शांती आणि आध्यात्मिक सामर्थ्य परमेश्वर त्याला प्रगट करतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आजच्या या वेळामध्ये आम्ही जो विषय आम्ही अभ्यासला तो विषय आहे मन पूर्ण की अर्धवट. हालेलुया. ही पूर्ण मन का बरं परमेश्वराला महत्वाचा आहे? कारण प्रियानो परमेश्वर काय करतो? पूर्ण. परमेश्वर मन पाहतो, तो हृदय पाहतो. त्याला अर्धवट मन मान्य नाहीये आणि पूर्ण मन हा विश्वास निर्माण करणार आहे. त्याच प्रकारे पूर्ण मन की या संबंधीने आम्हाला काय करायचंय? पूर्ण मनाने परमेश्वराचा शोध करायचाय, पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती करायची, पूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करायची. याचे उदाहरण आम्ही पाहिले. दावीद आहे, राजा आसा आहे आणि राजा हिजकिया आहे की जे पूर्ण मनाने परमेश्वराला ते समर्पित होते. परमेश्वराला पूर्ण मन हे प्रिय आहे, पूर्ण हृदय परमेश्वराला प्रिय आहे. आणि पूर्ण मनाने ज्या वेळामध्ये मी प्रभूकडे येतो तर प्रियांनो त्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये स्थिरता येते, शांती येते आणि आध्यात्मिक सामर्थ्य आम्हाला मिळतं. कदाचित आतापर्यंत आम्ही अर्धवट मनाने प्रभूकडे आलेला असो. अर्धमन जगाकडे, अर्धमन परमेश्वराकडे. प्रभूचं वचन सांगतं की त्याने काही मिळेल याची अपेक्षा त्याने ठेवू नये. प्रभूचं वचन आम्ही पाहिलं. हालेलुया. परंतु प्रभूची इच्छा आहे की त्याने आम्हाला आशीर्वादित करावं. आणि आमची सुद्धा इच्छा आहे की परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करावं. त्याची समृद्धी त्याने आम्हाला द्यावी, त्याची कृपा त्याने आमच्या जीवनामध्ये द्यावी. आमची इच्छा आहे की परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये करावं. तर यासाठी आम्ही ज्या गोष्टी अभ्यासल्या की आम्हाला पश्चाताप करायचा आहे, परमेश्वराला प्राधान्य द्यायचंय, नियमित प्रार्थना, वचन वाचन करायचंय, नियमित प्रियानं आम्हाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जगायचं आणि प्रत्येक निर्णयामध्ये आम्हाला परमेश्वराची इच्छा शोधायची आहे की ज्याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची स्थिरता आमच्या जीवनामध्ये येईल, परमेश्वराची शांती आमच्या जीवनामध्ये येईल, परमेश्वराची आध्यात्मिक सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येईल आणि प्रभू आम्हाला अधिकतेने आशीर्वादित करेल. हालेलुया.
आणि म्हणूनच प्रियांनो, जसं प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळालं मत्ते 22 आणि वचन 37 मध्ये, की तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रियांनो, आजपासून आम्ही पूर्ण मनाने परमेश्वराकडे येऊया, की जो पूर्ण मनामध्ये विश्वास करतो आणि विश्वासाच्या द्वारे तो परमेश्वर अनेक प्रकारचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तो प्रभू प्रदान करतो. देवबाप करो, परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे पूर्ण मनाने त्याच्यावरती प्रीती करायला, पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण शक्तीने त्याच्यावरती प्रीती करायला परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. आणि त्याच्या विश्वासाच्या द्वारे तुमच्या जीवनात सर्व प्रकारचे आशीर्वाद प्रभू तुमच्या जीवनात तो प्रदान करो. हीच विनंती परमेश्वराकडे. परमेश्वर तुमच्या परिवाराला, तुम्हाला वैयक्तिकरित्या तो आशीर्वादित करो, हीच प्रार्थना परमेश्वराकडे आहे. या वेळामध्ये मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलं, तुम्ही इतरांना सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा आणि त्यांना सुद्धा पूर्ण मनाने परमेश्वरावरती प्रीती करायला नक्की परमेश्वर या वचनाची सहायता प्रभू त्यांच्या जीवनामध्ये नक्की करेल. मी विनंती करतो की तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 77768371128 या नंबरवरती तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कळू शकता. आम्ही तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू. त्याच प्रकारे तुम्ही जीजस लॉस प्रेयर सेंटरमध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी येऊ शकता आणि तुम्ही संपर्क करून या ठिकाणामध्ये नक्की या. त्याचप्रकारे परमेश्वर जर तुम्हाला प्रेरणा देत आहे या सेविकायला मदत करायला, तर पियानो तुम्ही प्रार्थनेबरोबर आर्थिकरित्या सुद्धा जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी तुम्ही नक्की प्रार्थनेपूर्वक तुम्ही मदत करा. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत देऊ शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.